विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आणि चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो आज आपण पंक्च्युएशन मार्क्स विराम चिन्हे हा भाग शिकणार आहोत. पंक्च्युएशन इज इसेन्शियल अँड इज यूज्ड टू कन्वे अँड क्लॅरिफाय द मीनिंग ऑफ रिटन लँग्वेज. इट इज सच सिंपल मार्क्स ॲज द फुल स्टॉप or the comma and the more complex ones of semicolons and hyphens. If punctuation marks placed wrongly can change the entire meaning of a sentence. So if you want to make sure your written English should be understood and clarify the message, make proper use of punctuation marks. मित्रांनो विराम चिन्हांचा उपयोग भाषेमध्ये लिहिताना खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जे काही लिहिलेलं आहे ते स्पष्टपणे वाचकांना समजणे आवश्यक असते आणि त्यासाठी या विरामचिन्हांचा वापर केला जातो. मग त्यामध्ये पूर्णविराम असो, स्वल्पविराम असो किंवा काहीसे कठीण वाटणारे सेमीकोलन किंवा हायफन्स असो. जर चुकीने आपण विरामचिन्हांचा वापर वाक्यामध्ये केला तर त्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलू शकतो. जर तुम्ही लिहिलेलं वाचकांना स्पष्टपणे कळावं असं वाटत असेल तर विरामचिन्हांचा उपयोग व्यवस्थितपणे वाक्यात करावा लागतो. लुक ॲट द फॉलोइंग सेंटेन्स विथ अँड विदाउट कॉमा. जर आपण विरामचिन्हांचा व्यवस्थितपणे वापर केला नाही तर वाक्याचा अर्थ कसा बदलतो हे या वाक्यातून पहा. लेट्स ईट राहुल या वाक्यामध्ये कुठेही कॉमा दिलेला नाही, शेवटी फुल स्टॉप आहे. याचा अर्थ होतो चला राहुलला खाऊया. आणि हेच वाक्य जर आपण व्यवस्थितपणे कॉमा देऊन लिहिलं, लेट्स ईट नंतर कॉमा आणि नंतर राहुल देऊन लिहून फुल स्टॉप दिला तर चल राहुल काहीतरी खाऊया असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच कॉमा जर नाही दिला तर वेगळा अर्थ त्याचा निघू शकतो. किंवा आणखी एक प्रसिद्ध असं उदाहरण आहे, अ वुमन विदाऊट हर मॅन इज नथिंग. या वाक्यामध्ये अ वुमन त्यानंतर कॉमा, विदाऊट हर मॅन त्यानंतर कॉमा आणि इज नथिंग. अर्धविरामाचा वापर हा दोन उपवाक्य किंवा मुख्य उपवाक्य जोडण्यासाठी केला जातो. जे एका पूर्णविरामाने दर्शविलं जाऊ शकत नाही ते या अर्धविरामाने दर्शविलं जातं. फॉर एक्झाम्पल, वी शॅल कम्पीट इन द टुर्नामेंट, वी शॅल विन द प्राइज. कोलन. अ कोलन हॅज 3 मेन uses. The first usage is it is used after a word introducing quotation, an explanation, an example or a series. विसर्ग 3 प्रकारे वाक्यामध्ये वापरला जातो. त्याचा वापर हा कोटेशन पूर्वी यादी दर्शविण्यासाठी किंवा शब्दांची मालिका दर्शविण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल, he was planning to study 4 subjects: English, Marathi, Politics and
civics. Second use, a colon is used between independent clauses when the second clause explaining the first, similar to a semicolon. दोन मुख्य उपवाक्यादरम्यान कोलनचा वापर केला जातो जेव्हा दुसरे उपवाक्य पहिल्याचे विश्लेषण करत असते. ज्याप्रमाणे सेमिकोलन वाक्यात वापरला जातो त्याप्रमाणेच कोलनचा वापर या ठिकाणी असतो. फॉर एक्झाम्पल, I didn't have time to get changed. I was already late. Third use of colon. A colon is used for emphasis. जोर देऊन सांगताना वाक्यामध्ये विसर्गाचा वापर करतात. There was one thing he loved more than any other, his dog. Next punctuation mark is full stop. The full stop is also known as the period. It is used after a statement or imperative sentence. पूर्णविराम. पूर्णविरामाचा उपयोग विधानार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्यानंतर केला जातो. फॉर एक्झाम्पल, श्याम वेंट टू स्कूल. अनदर एक्झाम्पल, read the instructions carefully. Full stop or periods are used for abbreviations. दर्शविण्यासाठी सुद्धा अवतरण चिन्हांचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, द फर्स्ट पोयम इन द बुक इज अ टीनेजर्स प्रेयर. नेक्स्ट एक्झाम्पल, माय फेवरेट पोयम इज बास्केट फुल ऑफ मूनलाइट. Parenthesis. We use parenthesis to enclose information that can be omitted. The information in the parenthesis is not essential to the meaning of the original sentence. It is given as extra information. कंस. कंसाचा वापर वाक्यात अतिरिक्त माहिती दर्शविण्यासाठी केला जातो. ती माहिती वगळली तरी वाक्याच्या अर्थामध्ये काहीही बदल होत नाही. फॉर एक्झाम्पल, ऋतुजा, द गर्ल फ्रॉम द स्कूल हेल्प मी विथ माय होमवर्क. हिअर द इन्फॉर्मेशन गिवन इन द ब्रॅकेट द गर्ल फ्रॉम द स्कूल can be omitted. It doesn't affect the meaning of the sentence. Next, brackets or square brackets. Brackets are used around extra information in a text, especially comments made by an editor. In other words, they are used for editorial comments, corrections and clarifications. चौकोनी कंस. चौकोनी कंसाचा वापर हा वाक्यातील अतिरिक्त माहिती दर्शविण्यासाठी संपादकांकडून केला जातो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर संपादकीय प्रतिक्रिया
they are more common in mathematics and science. So we will not discuss this in this video. महिरपी कंसाचा वापर हा लिखित भाषेमध्ये केला जात नाही. त्याचा जास्तीत जास्त वापर हा गणित आणि विज्ञानामध्ये केला जातो. म्हणून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये महिरपी कंसाबद्दल माहिती किंवा चर्चा करणार नाहीत. नेक्स्ट, हायफन. A hyphen is a short line used in English. Hyphen is used to join two or more words that stand for a single adjective before a noun. संयोग चिन्ह. संयोग चिन्हाचा वापर दोन किंवा अधिक शब्दांचा विशेषण म्हणून वाक्यात नामापूर्वी वापर करताना उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, वेल नोन डॉक्टर, नाइस लुकिंग गर्ल. हायफन इज यूज टू कनेक्ट द पार्ट्स ऑफ अ कंपाऊंड वर्ड. संयुक्त शब्द निर्मिती करताना हायफनचा किंवा संयोग चिन्हाचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, होम मेड, साऊंड बॉक्स, मदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, एटसेट्रा. नेक्स्ट पंक्च्युएशन मार्क इज डॅश. डॅश इज लॉंगर दॅन हायफन. अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह हे संयोग चिन्हापेक्षा लांब असते. देअर आर टू टाइप्स ऑफ डॅशेस, एम डॅश अँड एन डॅश. दोन प्रकारच्या अपसारण चिन्हाचा वापर इंग्रजीमध्ये आहे. ते आहेत एम डॅश आणि एन डॅश. सुरुवातीला आपण पाहू एम डॅश. द एम डॅश गेट्स इट्स नेम बिकॉज ऑफ इट्स लेंथ. इट इज अबाउट द सेम विड्थ ॲज द लेटर एम. इट इज लॉंगर दॅन हायफन अँड एन डॅश. द एम डॅश त्याच्या नावाप्रमाणेच हे एम या अक्षराच्या रुंदीच्या बरोबर असतं, म्हणून त्याला एम डॅश असे म्हणतात, आणि ते हायफन आणि एन डॅश पेक्षा लांब असते. द एम डॅश इज युज्ड इन सेंटेन्सेस टू क्रिएट अ स्ट्रॉंग ब्रेक. इट कॅन बी युज्ड इन पेयर्स लाईक पॅरेंथेसिस टू सेपरेट अ वर्ड ऑर अ फ्रेज. एम डॅशचा उपयोग हा वाक्यामध्ये एक दीर्घ विचारांचा बदल दर्शविण्यासाठी, तसेच तो कंसाप्रमाणे एकत्रित किंवा वेगळा वापरू शकतो की ज्याने वाक्य किंवा शब्दसमूह मुख्य वाक्यापासून वेगळा आहे हे दर्शविले जाते. फॉर एक्झाम्पल, द टी अँड आय रिअरली ड्रिंक टी वॉज वॉर्म अँड डेलिशियस. अनदर एक्झाम्पल, लीव द डिशेस डॅश आय विल वॉश देम लेटर. एम डॅश इज यूज टू इंट्रोड्यूस लिस्ट. एखाद्या यादीतील क्रमवार शब्द दर्शविण्यासाठी डॅशचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, मदर नीड 4 थिंग्स, बटर, मिल्क, फ्लोअर अँड ब्रेड. Next, N dash. The N dash gets its name because it is of the same width as the letter N. इंग्रजी अक्षरातील N अक्षराच्या रुंदी एवढा हा N dash असतो, म्हणून त्याचं नाव N dash आहे. It is used to show a range of numbers. एखाद्या मालिकेतील संख्या दर्शविण्यासाठी N dash चा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, प्लीज पिक अ नंबर फ्रॉम 1 to 30. म्हणजेच या एन डॅशचा वापर हा 2 या अर्थाने वाक्यामध्ये केला जातो. इट इज यूज टू शो अ पिरियड ऑफ टाइम. कालखंड दर्शविताना सुद्धा एन डॅशचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय लिव्ड इन शिकागो फ्रॉम 2010 to 2015. नेक्स्ट पंक्च्युएशन मार्क इज इलिप्सिस. द इलिप्सिस इज consist of 3 full stops in a row. Ellipses are used to show an omission of a word or words in a quote. Ellipses are used to shorten the quote without changing the meaning. वाक्यातील शब्दांचा लोप दर्शविणारे चिन्ह, ज्याला आपण इलिप्सिस म्हणतो. 3 पूर्णविराम एकत्रित केल्याने इलिप्सिस तयार होतो, जे वाक्यातील एखादा शब्द किंवा अनेक शब्द वगळण्यासाठी वापरलं जातं, ज्यामुळे वाक्य लहान करण्यासाठी त्या
The slash, also called a virgule, slant, oblique, or forward slash. Slash is used to separate the day. विसरू नका. धन्यवाद.